चला तर मग आज बनवूयात आपण इन्स्टंट अशी रव्यापासून तयार होणारी इडली. सांबराची पण काही गरज नाही. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज बनवणार आहोत आपण इन्स्टंट इडली. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. उकडून घेतलेले 2 बटाटे, मटार, ढोबळी मिरची, टमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, दही अर्धी वाटी. यात मसाले बघा, धना पावडर, गरम मसाला, मिरची पावडर, थोडीशी हळद, कांदा, 1 वाटी रवा, जिरे, मोहरी, थोडासा खाण्याचा सोडा घेतलेला आहे बघा आपण, आणि मीठ. चला तर मग आता कृती करूयात. बघा, एक मिक्सरचं भांडं घेतले. त्याच्यात अगोदर आपण हा गरा टाकून घेणार आहोत. तर याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये दही टाकून घेणार आहोत आणि थोडंसं मीठ, चवीनुसार बघा मीठ टाकायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे, याची पेस्ट. बघा, आपलं हे बॅटर ना अशी कन्सिस्टन्सीपर्यंतच आपल्याला बनवून घ्यायचं आहे बघा. आता हे आपण एक 15 मिनटं असंच रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. बघा, आपण कढई गरम करून घेतलेली. आता याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे बघा आपल्याला. बघा, मोहरी तडतडली की थोडीशी आपण जिरे टाकून घेणार आहोत आणि कढीपत्ता. व्यवस्थित आता कांदा टाकून घेणार आहोत. व्यवस्थित परतायचे बघा आपल्याला. बघा, आपण आज नवीनच प्रकारची आज इडली बनवत आहोत. खूप सोपी रेसिपी आहे, नाश्त्यासाठी झटपट होणारी. ना सांबार बनवायची गरज आहे, ना चटणी बनवायची, काही नाही बघा. बघा, आता आपण टमॅटो आणि मिरची पण टाकून घेणार आहोत आणि जरा ते वाफवले जाईल तेलामध्ये. आज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्या पण भाज्या घेऊ शकता बघा. गाजर किंवा याच्यात कांद्याची पात किंवा बीट थोडंसं, असं कुठल्याही भाज्या घेऊ शकतात. आता आपण याच्यामध्ये उकडून घेतलेला बटाटा घालून घेणार आहोत बघा, आणि मटार. हे थोडंसं मिक्स करून घेऊयात अगोदर. बघा, कसलं भारी दिसते, रंगबिरंगी एकदम, आणि वास तर खूपच भारी येतोय बघा. आता आपल्याला आणखीन मसाले पण ॲड करायचे त्याच्यात. त्याच्या अगोदर फोडणीचाच वास भारी यायला लागलाय. आता आपण याच्यात मसाले टाकून घेणार आहोत बघा, आणि मीठ पण त्याच्याबरोबर बघा. आपल्या चवीनुसारच मीठ टाकायचं ह्याच्यात. हे सगळं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आपण, आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेऊन थंड करून घ्यायचं आहे बघा. बघा, अशा प्रकारे आपली चटपटीत अशी भाजी तयार झालेली आहे. आता आपण ही थंड करून घेऊयात. बघा, प्रत्येकाच्याच घरात असे ग्लास असतात. आता त्याच्यात आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि हे सगळीकडे ग्लासला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा. बघा, आपण आता ह्याचे ना व्यवस्थित असे रोल करून घेणार आहे बघा भाजीचे. बघा, असे छोटे छोटे आपल्याला रोल बनवून घ्यायचे त्याचे. अशाच प्रकारे आपण सर्व रोल बनवून घेऊयात अगोदर. बघा, आता हे बॅटरमध्ये आपण सोडा टाकून घेणार आहे. याच्यात तुम्ही इनो पण टाकू शकता बघा, आणि ह्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे. बघा, हे बॅटर व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलंय. आता याच्यानंतर आपण तेल लावलेल्या ग्लासांमध्ये टाकून घेणार आहे. बघा, असं व्यवस्थित टाकून घ्यायचे अगोदर थोडं. त्यानंतर आपण केलेले रोल्स टाकायचे त्याच्यात.
त्याच्यानंतर बघा थोडंसं आपण याच्यात बॅटर वरून टाकून घेणार आहे. ह्या अशा प्रकारे आपण सर्व ग्लासांमध्ये टाकून घेणार आहे. बघा इडलीचं भांडं आपण असं पाणी टाकून एक पात्र ठेवून घेतलेलं आहे. त्याच्यात आपण एक ग्लास ठेवून घेणार आहे आणि झाकण लावून ठेवणार आहे. 10 मिनिटांसाठी बघा आपल्याला हे झाकण लावून ठेवून द्यायचे. बघा असं व्यवस्थित झाकण लावून बघा आपल्याला एकदम लो मीडियम वरती आपल्याला हे 10 मिनिटं ठेवायचे व्यवस्थित वाफवून घेण्यासाठी. बघा 10 मिनिटानंतर आपण बघू शकतो. वाव बघा कसली भारी टम फुललेली आपली, तुम्हाला तर दिसत असेल. बघा आता आपण हे काढून घेऊयात आणि कट करून घेणार आहोत आपण. हे थंड झाले की जरा. बघा आपण एक ग्लासमधलं काढून घेतलेलं आहे. आता आपण दुसऱ्या ग्लासमधलं काढून घेऊयात. असं अगोदर चाकूने गोल गोल फिरवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर टाकून घ्यायचे. बघा असं व्यवस्थित निघते. आणि ह्याला शिजवायला आपल्याला एक 20 मिनिटं लागलेलं आहेत बघा टायमिंग, का ग्लास आपले मोठे आहेत त्याच्यामुळं. आता आपण हे व्यवस्थित असं कट करून घेऊयात. बघा आपली इन्स्टंट अशी ही इडली तयार झालेली आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे. बघा 10-15 मिनिटातच बनणारी आहे. आणि बघा कसली मस्त झालेली आहे. सांबार बनवायची पण आपल्याला गरज नाही आणि नाश्त्यासाठी एकदम चांगला प्रकार आहे हा. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.